राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर चर्चा जोरात सुरू आहे। शरद पवारांच्या सकारात्मक वक्तव्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। याबद्दल अधिक माहिती घेतली आहे अकोल्यातून। राज्याच्या राजकारणात सध्या एक महत्त्वाचा वळण घेतलेला मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण। शरद पवारांच्या सकारात्मक वक्तव्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा तीव्र झाली आहे। यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वातच एकत्र येण्याची आवश्यकता आहे। अकोला येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आमदार मिटकरी म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एक मजबूत राजकीय ताकद बनू शकतात, ज्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील राजकारणात मोठे बदल होऊ शकतात। त्याचबरोबर शरद पवार यांना मार्गदर्शक म्हणून ठेवून अजित पवार यांच्या नेतृत्वात हे एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल असे ते म्हणतात। आमदार मिटकरी यांच्या मते जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही अधिक मजबूत होतील, जे राज्य व देशाच्या विकासासाठी सकारात्मक ठरू शकेल। यामुळे एकत्रित राजकीय ताकद निर्माण होईल आणि राज्यातील राजकीय समीकरणातून नवा धक्का लागेल। त्यानंतर एक महत्त्वाची चर्चा सुरू होईल की या एकत्रीकरणाची प्रक्रिया कधी पूर्ण होईल आणि त्याच्या परिणाम स्वरूप राज्यातील राजकारण कसं बदलेल। उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर कार्यकर्ता म्हणून मी त्या गोष्टीचं स्वागत करतो आणि सर्वांनी अजितदादाचं नेतृत्व मान्य करून मला असं वाटते पुढची वाटचाल करायला हरकत नाही।